यशया अध्याय 56। परमेश्वर म्हणतो, न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा, कारण माझे तारण जवळ आले आहे, माझे न्यायत्व प्रगट व्हावयास आले आहे। जो मानव हे करीतो व जो मानव पुत्र यास धरून राहतो, जो शब्बात पाळितो, काही अपवित्र करीत नाही, जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरितो, तो धन्य। जो विदेशी परमेश्वरचरणी जडला आहे, तो असे न म्हणो की परमेश्वर आपल्या लोकातून माझा उच्छेद करील, आणि षंढही न म्हणो की मी केवळ शुष्क वृक्ष आहे, कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बात पाळितात, मला आवडणाऱ्या गोष्टी पसंत करीतात व माझ्या करारास दृढ धरून राहतात, त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्या पुत्राहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन, सर्व काळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही। तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यातील जे कोणी शब्बात अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात, त्यास मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करीन। माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील। घालवून दिलेल्या इस्रायलास एकवट करणाऱ्या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की, एकवटलेल्या इस्रायलाखेरीज इतरासही एकत्र करून त्यांच्यात मिळवीन। रानातील सर्व पशूंनो, वनातील सर्व पशूंनो, या, खाऊन टाकावयास या, त्याचे जागले आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत, ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यास भुंकता येत नाही, ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत, ते अधाशी कुत्रे आहेत, त्यास तृप्ती कशी ती ठाऊक नाही, ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहेत, चोहोकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एकंदर आपापल्या मार्गास लागले आहेत। ते म्हणतात, चला या, मी द्राक्षारस घेऊन येतो, आपण मद्याने मस्त होऊ, आजच्या सारखा उद्याचा दिवस होईल, तो पराकाष्ठेच्या चैनीचा होईल।